आजच्या लेक्चरमध्ये आपण 11वीचा पहिला चॅप्टर सुरू करत आहोत, लिव्हिंग वर्ड. आता ह्या लिव्हिंग वर्ड्समध्ये बेसिक आपण स्टडी करू. तर लिव्हिंग वर्डमध्ये काय पाहायला भेटणार, जो प्लॅनेट अर्थ त्याला आपण असं म्हणायचं. प्लॅनेट कोणता आपल्याला पाहायला भेटतो, अर्थ. प्लॅनेट म्हणजे ग्रह, पृथ्वी, बरोबर. या पृथ्वीवर किंवा अर्थवर दोन टाईपचे कंपोनंट्स प्लॅनेट असतात. एक असतं बायोटिक कंपोनंट्स. आता बायोटिक कंपोनंट्समध्ये ॲक्च्युली काय येतात, बायोटिक कंपोनंट्समध्ये येतात लिव्हिंग थिंग्स. काय येतील, लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्सलाच आपण काय म्हणायचं, मराठीतून त्यांना आपण सजीव असं म्हणणार, बरोबर. त्याच्यानंतर दुसरे जे आपल्याला पाहायला भेटणार त्यांना आपण अबायोटिक कंपोनंट्स असं म्हणायचं. आता अबायोटिक कंपोनंट्समध्ये येतील नॉन लिव्हिंग थिंग्स. मग त्यांना आपण निर्जीव असं म्हणायचं, बरोबर. आता सुरुवातीला आपला चॅप्टर काय आहे, लिव्हिंग वर्ड. मग आता लिव्हिंग वर्डविषयी किंवा लिव्हिंग थिंग्सविषयी आपण ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. आता लिव्हिंग थिंग्स कसे आयडेंटिफाय करायचे किंवा त्या ऑर्गॅनिझम्सला किंवा त्या थिंग्सला आपण लिव्हिंग का बरं म्हणायचं. त्यानंतर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये फरक आपल्याला काय बरं पाहायला भेटणार आहे, काय असतो तो बेसिक डिफरन्स काय, ते पाहण्यासाठी आपल्याला काही प्रॉपर्टीज त्याच्या स्टडी करावं लागतील किंवा कॅरेक्टर किंवा फीचर्स आपण पाहूया. आता हे कोणकोणते पाहायला भेटतील, याच्या जर आपण पाहिलं काही प्रॉपर्टीज कोणत्या आहेत. पहिली जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणायचं, मेटाबॉलिझम, बरोबर. आता मेटाबॉलिझम समजून घ्यायच्या अगोदर हे लक्षात घ्या का लिव्हिंग थिंग्सला जर सर्वाईव्ह करायचं असेल, लिव्हिंग थिंग्सला जर सर्वाईव्ह करायचं असेल तर कशाची गरज आहे, आणि नीड किंवा गरज कशाची, त्याला गरज आहे एनर्जीची आणि केमिकल सबस्टन्सेस. काही केमिकल सबस्टन्सेस आणि एनर्जीची गरज आहे सर्वाईव्ह किंवा जगण्यासाठी, बरोबर. आता ही जी एनर्जी असेल किंवा केमिकल सबस्टन्सेस आहे, बरोबर. आता हे जर तयार करायचे असतील, हे जर तयार व्हायचे असतील तर हे जे केमिकल सबस्टन्सेस आणि एनर्जी सिंथेसाइज होणार, कशा थ्रू सिंथेसाइज होणार, केमिकल रिॲक्शन्स थ्रू तयार होतील. ही एनर्जी आणि केमिकल सबस्टन्स कशा थ्रू तयार होतील, केमिकल रिॲक्शन्स थ्रू, बरोबर. आता हे ज्या केमिकल रिॲक्शन्स आहे का ज्या सेल्समध्ये आपल्याला पाहायला भेटतील, बरोबर, सगळ्या त्यांना आपण काय म्हणतो, सम टोटल ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन्स इन सेल्स. ज्या सगळ्या केमिकल रिॲक्शन्स आपल्याला पाहायला भेटणार सेल्समध्ये होतात का त्याच्यामध्ये एनर्जी तयार होईल आणि केमिकल सबस्टन्स तयार होईल, ओके. मग सगळ्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम असं म्हणायचं. काय म्हणणार आपण त्यांना, मेटाबॉलिझम किंवा त्याला मेटाबॉलिक रिॲक्शन्स असं पण म्हणणार. म्हणजे लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी होत असती किंवा मेटाबॉलिक रिॲक्शन्स होत असतात आणि मेटाबॉलिझम आपल्याला पाहायला भेटणार आहे, ओके. आता मेटाबॉलिझमचे दोन टाईप असतात. पहिला जो टाईप आपल्याला पाहायला भेटणार आहे याच्यामध्ये तो आहे कॅटेबॉलिझम. कॅटेबॉलिझम किंवा त्याला कॅटेबॉलिक रिॲक्शन्स आपण म्हणणार. कॅटेबॉलिझम म्हणजे काय, ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्यूल. कॅटेबॉलिझम किंवा कॅटेबॉलिक रिॲक्शन्समध्ये काय होतं, मॉलिक्युल्स ब्रेक होतात, तुकडे आपल्याला पाहायला भेटणार. म्हणजे जे कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस असतात त्यांचं ब्रेकडाऊन सिम्पल सबस्टन्सेसमध्ये होतं, लक्षात. मग त्याला आपण कॅटेबॉलिझम असं म्हणायचं. दुसरी जी आपल्याला पाहायला भेटती त्याला आपण ॲनॅबॉलिक रिॲक्शन्स किंवा ॲनॅबॉलिझम किंवा त्याला ॲनॅबॉलिक ॲक्टिव्हिटी असं आपण म्हणणार. मग यामध्ये काय होतं, याच्यामध्ये मेकिंग ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजे यांच्यामध्ये मॉलिक्यूल सिंथेसाइज होतात. मग ज्या केमिकल रिॲक्शन्समध्ये मॉलिक्यूल सिंथेसाइज होतात अशांना आपण ॲनॅबॉलिक रिॲक्शन्स किंवा ॲनॅबॉलिक ॲक्टिव्हिटी असं म्हणायचं. मग यामध्ये काय होतं का जे सिम्पल सबस्टन्सेस असतात, सिम्पल सबस्टन्सेस यांच्यापासून कॉम्प्लेक्स
सबस्टन्सेस फॉर्म होतात, मग त्याला ॲनाबॉलिक रिॲक्शन्स असं आपण म्हणायचं. आणि हे दोन कशाचे टाईप आहे, हे मेटाबॉलिक रिॲक्शन किंवा मेटाबॉलिझमचे टाईप असतात. आता आपल्याला कॅटेबॉलिझमचं माहिती आहे. पहा आता कॅटेबॉलिझमचं कोणतं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, पहा सेल्युलर रेस्पिरेशन. का आपण जे फूड वगैरे घेतो किंवा कार्बोहायड्रेट घेतो त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि एनर्जी आपल्याला भेटते, हे लक्षात यायचं. मग ते एक्झाम्पल कशाचं आहे, कॅटेबॉलिझमचं एक्झाम्पल. म्हणजे या रिॲक्शन्स थ्रू आपल्याला काय भेटत असते, एनर्जी भेटते. बरोबर. त्यानंतर ॲनाबॉलिक रिॲक्शन्समध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं, मेकिंग द मॉलिक्यूल. मग काही मॉलिक्यूल सिंथेसाइज होतात, केमिकल सबस्टन्सेस वगैरे सिंथेसाइज होतात. रिॲक्शन्समध्ये एक्झाम्पल कोणतं आपल्याला पाहायला भेटतं तर आहे फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये काय होतात, जे सिम्पल सबस्टन्स असतात, केमिकल सबस्टन्स, त्याला आपण CO2 म्हणतो, कार्बन डायऑक्साईड, आणि वॉटर आहे, यांच्यापासून काय होतं, कॉम्प्लेक्स काय होतात, कार्बोहायड्रेट्स फॉर्म होतात. काय होतात, कार्बोहायड्रेट. म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे, ॲनाबॉलिक रिॲक्शन्समध्ये आहे की नाही. ॲनाबॉलिक रिॲक्शन्समध्ये काय होतात, मग केमिकल सबस्टन्सेस फॉर्म होतात. बरोबर का, ते लिव्हिंग थिंगच्या सर्वासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे मेटाबॉलिझम आहे हे फक्त आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये पाहायला भेटतं. त्यामुळं मेटाबॉलिझमला आपण काय म्हणणार, मेटाबॉलिझम इज ए डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग थिंग्स. याला आपण डिफाइनिंग प्रॉपर्टी असं म्हणणार, असं टाकायचं लिव्हिंग थिंगची. कारण की नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला मेटाबॉलिझम पाहायला भेटणार नाही, त्याच्यामुळे ही काय डिफाइनिंग प्रॉपर्टी. दुसरी जी आपल्याला प्रॉपर्टी पाहायला भेटणार लिव्हिंग थिंग्समध्ये प्रेझेंट असते ती आहे रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन म्हणजे सगळ्यांना माहीत असेल. पहा रिप्रोडक्शन म्हणजे काय, रिप्रोडक्शन म्हणजे ही ॲबिलिटी टू प्रोड्यूस यंग वन लाईक इटसेल्फ. मग त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणायचं. म्हणजे स्वतःसारखेच काय करणं, दुसरे सजीव तयार करणं, मग त्याला रिप्रोडक्शन असं आपण म्हणणार. बरोबर. हां, आता रिप्रोडक्शन जर आपण पाहिलं तर आपल्याला काय पाहायला भेटणार, हे फक्त लिव्हिंग थिंग्समध्ये प्रेझेंट आहे. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं, रिप्रोडक्शन होतं का, नाही होत. बरोबर ना. ही ॲबिलिटी फक्त लिव्हिंग थिंग्समध्ये प्रेझेंट असते. बट याच्यामध्ये जर आपण पाहिलं काही एक्सेप्शन्स आहे. एक्सेप्शन्स म्हणजे काय, अपवाद आपल्याला पाहायला भेटणार. याच्यामध्ये काही अपवाद आहेत. मग ते अपवाद म्हणजे काय, जर एक्झाम्पल आपण पाहिलं, म्यूल आहे समजा. म्यूल म्हणजे काय, खेचर. सगळ्यांना माहिती आहे खेचर कसं तयार केलं जातं, घोडा आणि गाढव यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन करून खेचर तयार केलं जातं. बरोबर ना. आता हे जे खेचर आहे, किंवा दुसरं एक्झाम्पल जे आपल्याला पाहायला भेटतं, वर्कर हनी बी. सगळ्यांना मधमाशा माहिती आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये असणारी काम माशी किंवा त्याला आपण वर्कर बी असं म्हणतो. बरोबर. आता हे जे काही दोन्ही असतात यांच्यामध्ये ॲबिलिटी नसते, रिप्रोडक्शनची ॲबिलिटी नसते. मग त्यांना आपण काय म्हणायचं, स्टराईल असं म्हणायचं. काय म्हणणार आपण त्यांना, स्टराईल. याला टाकायचं. ओके. यांच्यामध्ये काय नाही आहे, ॲबिलिटी नाही आहे, ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस. मग अशांना आपण म्हणायचं स्टराईल. बरोबर. मग आता काही जे सजीव आपल्याला पाहायला भेटणार त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आणि काहींमध्ये नाही आहे रिप्रोडक्शनची ॲबिलिटी. बरोबर. मग आपण रिप्रोडक्शनला डिफायनिंग प्रॉपर्टी म्हणू शकतो का लिव्हिंग थिंगची, नाही. बरोबर. म्हणजे ही जी आपल्याला काय पाहायला भेटणार, इट इज नॉट ए डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग थिंग्स. ही डिफायनिंग प्रॉपर्टी नाही आहे, कारण की काहींमध्ये रिप्रोडक्शन प्रेझेंट नसतं, ॲबिलिटी ती आपल्याला पाहायला भेटणार नाही. त्यामुळं आपण याला आपल्याला तिसरी जी प्रॉपर्टी पाहायला भेटते लिव्हिंग थिंगची ती आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्याला आपण असं म्हणायचं. ग्रोथ म्हणजे काय, ग्रोथ म्हणजे वाढ. बरोबर ना. म्हणजे छोटं बाळ असतं त्याच्यापासून काय होतं, त्याची वाढ होत चालते, आहे की नाही. त्याला आपण ग्रोथ असं म्हणणार. बरोबर. आता ग्रोथ म्हणजे ॲक्च्युली लक्षात ठेवायचं, ग्रोथ इज नथिंग बट इन्क्रीज इन मास. मास इन्क्रीज होतं फक्त, त्याचं साईज इन्क्रीज होती, मग त्याला आपण ग्रोथ असं म्हणायचं. बरोबर. आता ही जी ग्रोथ आहे ही आपल्याला लिव्हिंग थिंग्समध्ये पण प्रेझेंट असते आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये पण आपल्याला ग्रोथ पाहायला भेटते. म्हणजे काय पाहायला भेटणार, लिव्हिंग थिंग्समध्ये
पण आहे. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये पण आपल्याला काय पाहायला भेटणार, ग्रोथ होणार आहे की नाही. लिव्हिंग थिंग्स ग्रो करतात हे तर सगळ्यांना माहिती आहे. आता नॉन लिव्हिंग थिंग्स कोणते पाहायला भेटणार का ग्रोथ पाहायला भेटणार पहा. एक आपल्याला माहिती आहे सँड माउंड आहे की नाही. डेझर्टमध्ये सँड माउंड हे लक्षात ठेवायचं, म्हणजे मातीचा ढीग, बरोबर. मग काय होतं, मातीच्या ढिगामध्ये बाहेरून पार्टिकल्स जमा होतात मातीचे आणि साईज वाढते, ढिगाची साईज वाढते, म्हणजे थोडक्यात काय होते त्याच्यामध्ये पण ग्रोथ आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, पण फरक आपल्याला काय पाहायला भेटणार, जर सँड माउंट किंवा मातीचा जर ढीग पाहिला आपण तर वरच्या साईडने काय होतं, सँड पार्टिकल्स जमा होतात, बाहेरून सँड पार्टिकल जमा होतात ह्या मातीच्या ढिगावर, बरोबर. म्हणजे यांच्यामध्ये जी आपल्याला ग्रोथ पाहायला भेटते ही एक्सटर्नल ग्रोथ आहे. एक्सटर्नल ग्रोथ आपल्याला पाहायला भेटणार आहे नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये, कारण की बाहेरून काय होतात सँड पार्टिकल जमा होऊ राहिले आणि ते ग्रोथ होऊ राहिले. आता लिव्हिंग थिंग्समध्ये जर आपण पाहिलं तर बाहेरून सेल्स जमा होतात का, पेशी जमा होतात का, नाही. बॉडीच्या आतून सेल्स काय होतात, डिव्हाइड होतात बॉडीच्या आतमध्ये. त्यामुळं लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला जी ग्रोथ पाहायला भेटते ती आहे इंटरनल ग्रोथ. ती कशी असेल, इंटरनल. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये एक्सटर्नल आपल्याला ग्रोथ पाहायला भेटणार. आता दोन्हीमध्ये ग्रोथ प्रेझेंट आहे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये. त्यामुळे आपण याला डिफायनिंग प्रॉपर्टी म्हणू शकतो का लिव्हिंग थिंगची, नाही. म्हणजेच काय, ग्रोथ इज नॉट डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग थिंग्स. ही डिफायनिंग प्रॉपर्टी आपल्याला पाहायला भेटणार नाही लिव्हिंग थिंगची, बरोबर. आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा, तो म्हणजे काय, का काही सर्टेन एज नंतर आपल्याला काय पाहायला भेटणार, जी ॲबिलिटी असते सेलची वर्क करायची किंवा ऑर्गनची वर्क करायची इफिशियन्सी असते, ती इफिशियन्सी कमी होत चालते. म्हणजे जसं जसं तुमचं काय होईल, वय वाढेल हे लक्षात ठेवायचं, त्यावेळेस काय होतं, ॲबिलिटी जी असते काम करायची जी ॲबिलिटी असते ती क्षमता असते ती कमी होती आहे की नाही. मग त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, त्या प्रोसेसला आपण म्हणणार एजिंग. काय म्हणणार आपण त्याला, एजिंग असं म्हणणार, किंवा वय वाढणं त्याला आपण थोडक्यात असं म्हणतो. ओके, आफ्टर सर्टेन एज आहे का नाही, सेल ऑर द ऑर्गन सिस्टीम लूज इट्स एफिशियन्सी ऑफ वर्क, मग त्याला आपण एजिंग असं म्हणायचं. आपण पाहूया आता लास्ट प्रॉपर्टी का जी लिव्हिंग थिंग्समध्ये प्रेझेंट आहे. चौथी प्रॉपर्टी आपण स्टडी करतोय, कॉन्शियसनेस. आता कॉन्शियसनेस म्हणजे काय, ॲबिलिटी टू सेन्स एन्व्हायरमेंट अँड रिस्पॉन्ड टू इट आहे का नाही. म्हणजे जी ॲबिलिटी असते लिव्हिंग थिंग्स मग काय करू शकतात, सेन्स करू शकतात ना एन्व्हायरमेंट. म्हणजे टेम्परेचर जास्त आहे किंवा कोल्ड जास्त आहे किंवा थंडी वाजू राहिली किंवा टेम्परेचर जास्त असेल, बरोबर, लक्षात आलं. हां, मग तेच म्हणजे काय, सेन्सिंग द एन्व्हायरमेंट, आणि त्या रिलेटेड आपण काय करणार, रिस्पॉन्ड पण करतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, हां. आता ही जी आपल्याला कॉन्शियसनेसची प्रॉपर्टी ही नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये पाहायला भेटते का, नाही. लक्षात, ते एन्व्हायरमेंटला सेन्स करू शकत नाही. त्यामुळं कॉन्शियसनेस ही आपल्याला काय पाहायला भेटणार, इट इज ए डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग थिंग्स, बरोबर. ही आपल्याला लिव्हिंग थिंगची डिफायनिंग प्रॉपर्टी पाहायला भेटणार. ओके, आता आपण 4 प्रॉपर्टीज स्टडी केल्या लिव्हिंग थिंग्सच्या. त्यामध्ये आपण डिफायनिंग प्रॉपर्टीज कोणत्या पाहिल्या, एक म्हणजे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे काय असतं, सम टोटल ऑफ ऑल रिॲक्शन्स विच आर टेकिंग प्लेस इन द सेल. सेलमध्ये होणाऱ्या सगळ्या केमिकल रिॲक्शन्स त्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणायचं. ते कशासाठी लागतील, एक तर एनर्जी सिंथेसाइज करण्यासाठी आणि काही सबस्टन्स फॉर्म करण्यासाठी, का जे सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, जगण्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. दुसरं जे आपण स्टडी केलं ती कोणती स्टडी केली आपण, ती म्हणजे रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शनमध्ये जर आपण पाहिलं, ॲबिलिटी टू प्रोड्यूस यंग वन ऑफ इट सेल्फ, म्हणजे स्वतःसारखे प्रोड्यूस करणं. पण आता आपल्याला काही एक्झाम्पल्स पाहिले आपण लिव्हिंग थिंग्समध्ये का ते रिप्रोड्यूस करू शकत नाही, मग त्यांना आपण स्टेराईल असं म्हटलं, मग ती आपल्याला डिफायनिंग प्रॉपर्टी पाहायला भेटणार नाही. त्यानंतर आपण दुसरी एक स्टडी केली ती म्हणजे काय, ती आहे शेवटची प्रॉपर्टी कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे काय, टू सेन्स द एन्व्हायरमेंट. लिव्हिंग थिंग्स हे काय करू शकतात,
एन्व्हायरमेंटला सेन्स करू शकतात आणि त्या रिलेटेड रिस्पॉन्ड पण करू शकतात. म्हणजे हे फक्त आपल्याला लिव्हिंग थिंग्समध्येच पाहायला भेटतं. त्यामुळं इट इज ए डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ ए लिव्हिंग थिंग.